हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स नावातच आपल्याला कार्बन दिसतोय, तर त्यासाठी आपल्याला कार्बन म्हणजे हा टॉपिक समजण्यासाठी आपल्याला कार्बन बद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. तर आपण कार्बन बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया, त्याच्यानंतर या लेसनला प्रोसीड करूया. कार्बन हा जो एलिमेंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कार्बन प्रत्येक ऑर्गॅनिक गोष्टीमध्ये असतो, आपल्या डीएनए मध्ये, आरएनए मध्ये पण असतो, जो की आपल्या हेरिडिटरीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे जे काही ट्रान्सफर होतात कॅरेक्टर्स वन जनरेशन टू अनदर, त्यासाठी इम्पॉर्टंट असतो डीएनए, आणि त्याचा मेन कन्स्टिट्युएंट आहे आपल्याकडे कार्बन. ओके, तर काय काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सगळ्यात आधी कार्बनला आपण कॅपिटल सी या लेटरने डिनोट करतो. नेक्स्ट, कार्बनचा ॲटॉमिक नंबर जो आहे, ॲटॉमिक नंबर तो असतो 6. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास जो असतो कार्बनचा, ॲटॉमिक मास तो असतो 12. ओके, त्याच्यानंतर जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल बोललो, तर आपल्याला ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. ॲटॉमिक नंबर जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, त्याला आपण शेल्समध्ये डिवाइड करतो. जसं की बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल कार्बनचं, तर बघा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, म्हणजे आपण फर्स्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतात? 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. आता एलची कॅपॅसिटी 8 आहे, पण बघा टोटल आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 6. बरोबर, 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4. तर ते 4 आपण इथं लिहू शकतो. ओके, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं कार्बनचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 2,4. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी की या लेसन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, ती म्हणजे व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी व्हॅलेन्सी म्हणजे काय? तर कंबाईनिंग कॅपॅसिटी. कार्बन ॲटम ची जी काही कंबाईनिंग कॅपॅसिटी ती किती आहे? 4. कसं काय? तर बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि एल शेलची कॅपॅसिटी असते 8 इलेक्ट्रॉन्सची. तर अजून किती गरज आहे? 4ची. तर व्हॅलेन्सी झाली 4, कंबाईनिंग कॅपॅसिटी झाली 4. ओके, नेक्स्ट, आता आपण कोव्हॅलंट बॉन्डची कन्सेप्ट पाहूया. सुरुवात आपण हायड्रोजन मॉलिक्यूल पासून करूया, आणि मग ऑक्सिजन मॉलिक्यूल, नायट्रोजन मॉलिक्यूल आणि क्लोरीन मॉलिक्यूल, असे आपण सगळे मॉलिक्युल्स बघूया की त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स कसे तयार होतात. ओके, सर्वात आधी कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? जो बॉन्ड शेअरिंगने तयार होतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स शेअर, ज्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन शेअर झाल्याने तो बॉन्ड तयार होतो, अशा बॉन्ड्सला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. ओके, तर सर्वात आधी आपण H2 चा मॉलिक्यूल बघू. याच्यामध्ये कसं होतं, हायड्रोजनचा जर तुम्ही ॲटॉमिक नंबर बघितला, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. ठीक आहे, के शेलची कॅपॅसिटी असते 2 इलेक्ट्रॉनची. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, के शेलमध्ये अजून 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. ओके, म्हणजे याची व्हॅलेन्सी झाली 1. ठीक आहे, तर मग एक हायड्रोजन मॉलिक्यूल लागणार आपल्याला, अजून एक हायड्रोजन मॉलिक्यूल, 2 हायड्रोजन मॉलिक्यूल होतं आपल्याला. ठीक आहे, आता शेल्स ड्रॉ करू आपण. हा फर्स्ट सेल आणि हा याचा फर्स्ट सेल. ठीक आहे, तर आता किती हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1. या हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन आहे? 1. ठीक आहे, या दोघांनी 1 इलेक्ट्रॉन शेअर केला, अशा बॉन्डला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. आता जर तुम्ही मोजायचा प्रयत्न केला तर बघा, या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स मोजताना असे मोजायचे. हा एक तर स्वतःचा होता, आणि एक जो दुसऱ्या हायड्रोजनने शेअर केलाय तो एक, मग 2 झाले. म्हणजे या हायड्रोजनची आता व्हॅलेन्सी कंप्लीट आहे. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्याकडे. या हायड्रोजनला जर तुम्ही बघितलं तर सेम, याचा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन आहे, आणि हा जो आहे तो दुसऱ्या हायड्रोजन याच्यासोबत शेअर केलाय, तर तो पण मोजायचा. तर हा हायड्रोजन पण सॅटिस्फाईड आहे. ओके, नियरेस्ट नोबल गॅस कॉन्फिगरेशन अटेंड करायचा प्रयत्न करतात सगळे एलिमेंट्स. म्हणजे काय, तर याच्या जवळ कोणतं नियरेस्ट नोबल गॅस आहे? तर हेलियम आहे. ठीक आहे, तर हेलियमचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 2. तर हा हेलियम सारखा बनायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्याला म्हणतात नोबल गॅस कॉन्फिगरेशन. नेक्स्ट बघू आपण आता, हायड्रोजन झाल्यावरती आपण ऑक्सिजनकडे वळू. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला, की याला लिहिताना तुम्ही असं लिहिणार हायड्रोजन, आणि इथं एक
डॅश करून असा हायड्रोजन. आता डॅशचा अर्थ काय असतो की एक जर डॅश असेल याचा अर्थ तुम्ही एक एक इलेक्ट्रॉन काय केलेत, शेअर केलेत. याला आपण हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन असं म्हणू शकतो. सिंगल बॉन्ड का, कारण की एक इलेक्ट्रॉन शेअर झाले. जर 2 झाले असते तर डबल बॉन्ड, जर 3 झाले असते तर ट्रिपल बॉन्ड. ओके. नेक्स्ट आहे आता आपल्याकडं ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, तर तो असतो 8. ओके. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, म्हणजे शेल्स मध्ये कसं डिवाइड करू शकतो. पहिल्या शेलची कॅपॅसिटी असते 2 ची, मग पहिल्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन, उरले किती, 8 मधून 2 गेले 6 राहिले. ठीक आहे. तर दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन बसले. तर आपल्याला आता तयार काय करायचं, O2 चा मॉलिक्यूल तयार करायचं. O2 म्हणजे काय, 2 ऑक्सिजन आहे. सेम जसं हायड्रोजनचं केलं तसं 2 ऑक्सिजन ड्रॉ करू. हो काय होतंय, तर बघा इथे एक ऑक्सिजन आणि याला आपण आधी ड्रॉ करून घेऊ. एक हा फर्स्ट शेल आणि हा सेकंड शेल. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला कंबाईन करायचे, एवढं लक्षात ठेवा. इथे एक ऑक्सिजन आहे, हा याचा फर्स्ट शेल आणि हा याचा सेकंड शेल. ओके. आपल्याला थोडासा मोठा ड्रॉ करावा लागला, हे कंबाईन करायचं. ठीक आहे. डन. आता बघा फर्स्ट शेल मध्ये किती आहेत हायड्रोजनच्या, 2 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनच्या फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 आहेत. 1 आणि 2. सेकंड शेल मध्ये किती आहेत, 6. 1 2 3 4 5 6. ओके. तर 6 आपण पुट केले आउटर मोस्ट शेल मध्ये. आता सेम इकडे करा, सेम जे काही तुम्ही तिकडे केले ते सेम इकडे करा. सॉरी इथं नाही, हा आहे फर्स्ट शेल आपला. 1 2. बाहेरच्या शेल मध्ये किती आहेत, 6. 1 2 3 4 5 आणि 6. तर बघा आता जर तुम्ही नीट पाहिलं तर या ऑक्सिजननी 2 इलेक्ट्रॉन शेअर केले दुसऱ्या ऑक्सिजन सोबत, त्या ऑक्सिजननी या ऑक्सिजन सोबत 2 इलेक्ट्रॉन शेअर केले. या शेअरिंगनी काय फायदा झाला यांचा, आता बघा आउटर मोस्ट शेल मध्ये आधी 6 इलेक्ट्रॉन्स होते. आता मोजा 1 2 3 4 5 6 आणि हे 7 आणि 8. तर इथं ऑक्सिजनकडे किती झालेत आता इलेक्ट्रॉन, 2,8. म्हणजे हा काय झाला, सॅटिस्फाय. हा नियरेस्ट नोबल गॅस सारखा बनायचा प्रयत्न करतो, हा पण सेम. त्याचा नियरेस्ट नोबल गॅस कोण आहे, तर निऑन आहे. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय निऑनचा, तो आहे 10 म्हणजे 2,8. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे, 10. त्याला मी डिवाइड करून जर लिहिलं शेल्स मध्ये तर 2,8 होईल. सेम नोबल गॅस कॉन्फिगरेशन ते अटेंड करायचा प्रयत्न करतात. ओके. नेक्स्ट इथं पण ऑक्सिजनचा ॲटॉमिक जो काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8 होईल. ओके. तर ऑक्सिजन झालं. आता आपण हे जर तुम्हाला ऑक्सिजनचं कळलं असेल, ऑक्सिजनने कसं शेअरिंग केली, किती इलेक्ट्रॉन्स त्यांनी शेअर केले, तर तुम्ही लिहू शकता आता की 2 इलेक्ट्रॉन शेअर केले यांनी, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन. तर ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. ठीक आहे. डबल बॉन्ड का तयार झाला कळलं, 2 इलेक्ट्रॉन शेअर केले त्यांनी म्हणून डबल बॉन्ड तयार झाला. आता आपण नेक्स्ट बघूया कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन नायट्रोजन मॉलिक्यूल. ठीक आहे. N2 मध्ये कसं तयार होतो, N2. आता याच्यासाठी आपल्याला 2 नायट्रोजनचे मॉलिक्यूल लागतील, 2 नायट्रोजनचे मॉलिक्यूल लागतील. नायट्रोजन, तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 7. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार, तर पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेलमध्ये राहिले किती, 7 मधून 2 गेले. आन्सर किती आला, 5. ओके. तर किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 आउटर मोस्ट शेलमध्ये. ठीक आहे. ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्याची बॅलन्सी किती झाली बघा, 5 आहेत इलेक्ट्रॉन्स. आणि लागतात किती सेकंड शेलमध्ये, एल शेलमध्ये किती लागतात, तर 8 लागतात. तर 5 देणं सोपं आहे का 3 घेणं सोपं आहे, तर 3 घेणं सोपं आहे. ओके. तर याची व्हॅलेन्सी झाली 3. व्हॅलेन्सी 3 म्हणजे कंबाईनिंग कॅपॅसिटी याची 3. तर आपण ड्रॉ करू नायट्रोजन मॉलिक्यूल. इथं एक नायट्रोजन मॉलिक्यूल, हा फर्स्ट शेल, हा याचा सेकंड शेल. ठीक आहे. नेक्स्ट एक नायट्रोजन, हा याचा फर्स्ट शेल, नंतर हा याचा सेकंड शेल. ठीक आहे. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1 आणि 2. सेकंड शेलमध्ये 5, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. कंबाईनिंग कॅपॅसिटी 3 आहे म्हणून 3 इलेक्ट्रॉन शेअरिंगला मी इथं ठेवले. 1 2. दुसऱ्या शेलमध्ये किती, 5. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता आहे ना, या नायट्रोजनकडे आधी किती इलेक्ट्रॉन्स होते, आउटर मोस्ट शेलमध्ये 5. आता किती आहेत बघा, 1 2 3 4 5. हे 5 याच्या स्वतःचे आहेत आणि शेअरिंग झालेले किती आहेत बघा, 1 2 3.
टोटल किती झाले? 8 झाले. बरोबर, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 2,8 हे नोबल गॅस कॉन्फिगरेशन यांनी अटेंड केलं. कोणाचं? निऑनचं. ठीक आहे, इथं पण बघा आता आउटर मोस्ट शेल मध्ये किती पाहिजे? 8 पाहिजे. आधी 5 होते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर याचं पण टोटल कम्प्लीट झालं 2,8. ठीक आहे. नियरेस्ट नोबल गॅस कोणता याचा? निऑन आहे. ठीक आहे. नायट्रोजन, आणि तुम्ही याला लिहिताना कसं लिहिणार? एन, आणि एन जर इथं लिहिलं, किती बॉन्ड्स आहेत? 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा, वरती 1 2, आणि इथं पण बाहेर किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2. तुम्ही याला असं पण लिहू शकता. ओके. सेम आपण ऑक्सिजनचं कसं लिहिलं होतं? ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ठीक आहे. आणि किती इलेक्ट्रॉन्स होते याचे? 1 2 3 4 5 6 7 8. हा, ओके झालं. इथं इथं पण 1 2 3 4 5 6 7 7 आणि 8. तुम्ही असं ऑक्सिजनचं पण लिहू शकता. ओके. नेक्स्ट. ओके. तर आता आपण कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन क्लोरीन मॉलिक्यूल बघू. ओके. तर क्लोरीन म्हणजे Cl2. ठीक आहे. तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? तो असतो 17. जर 17 ॲटॉमिक नंबर आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार? 2, 8, 7. ठीक आहे. पहिल्या शेलमध्ये 2, मग 8 2 2 8 10 झाले, 10 7 17, टोटल 17 झाले. ठीक आहे. तर इथं मी एक क्लोरीन मॉलिक्यूल ड्रॉ करून घेतो. क्लोरीन. ओके. एक ह्याचा फर्स्ट शेल, ह्याचा सेकंड शेल, ओके, आणि हा याचा थर्ड शेल. ठीक आहे. सिमिलरली इकडे पण करू. हा याचा थर्ड शेल, त्याच्यानंतर इथं क्लोरीन फर्स्ट शेल आणि सेकंड शेल. ठीक आहे. आता बघा, या क्लोरीनकडे लक्ष द्या. पहिल्या शेलमध्ये 2 आहे, 1 2. दुसऱ्या शेलमध्ये 8 आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके. त्याच्यानंतर किती आहे? 7. 1 2 3 4 5 6 आणि इथं 7. ओके. असे 7 मी डिस्ट्रीब्यूट केले. सेम आपण दुसऱ्या क्लोरीन मॉलिक्यूलला पण करू. तर इथं 1 2 3, आता हे पहिल्या शेलमध्ये 2 झाले, दुसऱ्यामध्ये 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि लास्ट शेलमध्ये किती आहेत? 7. तर ते पण करा. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. तर बघा, हे ओके आपण हे केलं. ज्याचं काही जे काही नॉर्मल त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं तसं आपण अरेंज केलं. 2 8 आणि 7. इथं पण 2 8 आणि 7. ठीक आहे. तर आता बघा, इथं यांनी एक इलेक्ट्रॉन शेअर केला. इथं एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे काय झालं? तर बघा, आता मी आउटर मोस्ट शेलचे मोजतो फक्त. मला इथं 8 पाहिजे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. याचे मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8वा. ठीक आहे. तर दोघांकडे आता किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा? 2,8,8 आहेत. म्हणजे जो काही आउटर मोस्ट शेल होता त्याचा ऑक्टेट काय झालाय? कंप्लीट झालाय. ठीक आहे. तर असा तयार होतो Cl2 चा मॉलिक्यूल. आता याला लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? इथे लिहिणार Cl सिंगल बॉन्ड. Cl सिंगल बॉन्ड का लिहिला? कारण की एकच इलेक्ट्रॉन शेअर झालाय. ठीक आहे. आणि बाकीचे इलेक्ट्रॉन्स कसे लिहिणार तुम्ही बघा. याला लिहिताना तुम्ही इथं एक सिंगल बॉन्ड दाखवला, त्याच्यानंतर किती इलेक्ट्रॉन्स आहेत अजून? या एक एक पेअरला जर सोडलं तर अजून 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 7 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते कसे लिहिणार? 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. अजून एक मेथड याला लिहिण्याची डॉट स्ट्रक्चर मध्ये, म्हणजे सगळेच डॉट मध्ये जर लिहायचे असतात. Cl आणि इथं हे असे Cl 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. असं पण तुम्ही लिहू शकता. डन. आता हे झालं क्लोरीन मॉलिक्यूल बद्दल. ठीक आहे. आता आपण कार्बनकडे वळू, की कार्बनला कसं तुम्ही सॅटिस्फाय करणार, त्याची बॅलन्स कशी सॅटिस्फाय करणार ते. ओके. तर आपण आता आहे ना स्ट्रेट कार्बनकडे जाऊ. कार्बन मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड्स कसे तयार होतात याच्याकडे बघू आपण. हे बघ, इथं कार्बन आहे. तर याचा हा फर्स्ट शेल, याचा सेकंड शेल. हा, तर कार्बनची व्हॅलेन्सी किती? आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? 2,4 होतं. ठीक आहे.
त्याच्यानंतर अजून एक एलिमेंट लागणार आहे आपल्याला, तो म्हणजे हायड्रोजन. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू 1. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर आता बघा, फर्स्ट शेलमध्ये किती होते कार्बनचे 2, 1 आणि 2. सेकंड शेलमध्ये किती, 4, 1 2 3 आणि हे 4. तर आता किती इलेक्ट्रॉन्स लागणार याला, 4 हायड्रोजन जर मी घेतले, इथे एक, इथे एक, इथे इथे आणि इथे 4 जर घेतले, तर मग त्याची व्हॅलेन्सी काय होईल, सॅटिस्फाय होईल. तर बघा कसं घेणार आपण ते. सर्वात आधी हायड्रोजनचा मॉलिक्यूल आपण ड्रॉ करून घेऊ, आणि ठीक आहे, एच 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 एच. तर आता बघा, एक एक इलेक्ट्रॉन काय करायचं आपल्याला, शेअर करायचं. इथं हा हायड्रोजन आहे, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन असतो, तो हा आहे. या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन हा, या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन हा, या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन हा. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर कार्बनला जर तुम्ही मोजला आता, तर बघा आउटर मोस्ट मध्ये किती पाहिजे, 8 पाहिजे. आता 4 आहेत सध्या, पण आपल्याला किती पाहिजे, 8. म्हणजे 4 कंबाईन झाले पाहिजे. त्याच्यानंतर तो काय होणार, कम्प्लीट होणार त्याचा ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे काय, 8 इलेक्ट्रॉन्स असणे आउटर मोस्ट मध्ये, त्याला आपण ऑक्टेट कम्प्लीट म्हणतो. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हा पण मोजतोय आपण, कारण की तो शेअर केलाय, हायड्रोजनने तो शेअर केलाय, कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलाय. ठीक आहे. हायड्रोजनला जर बघितलं 1 2, या हायड्रोजनला बघितलं 1 2 1 2 1 2. प्रत्येक हायड्रोजन काय आहे, त्याचा ड्युप्लेट कम्प्लीट आहे. ड्युप्लेट म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन असणं फर्स्ट शेलमध्ये. ठीक आहे, डन. आता मी याला अजून एवढं सगळं मी प्रत्येक वेळेस ड्रॉ नाही करू शकत. एवढं सगळं ड्रॉ करण्यात टाइम खूप जातोय. तुम्ही बघितलं आपला व्हिडिओ एवढा मोठा का झाला, आपण सगळे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते पूर्ण ड्रॉ केले. याच्यासाठी आहे ना आपल्याकडे एक शॉर्टकट मेथड आहे. म्हणजे आपण कसं लिहू शकतो त्याला, तर बघा, समजा इथं कार्बन होता मध्ये, तर मी इथं कार्बन लिहिला. यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन शेअर झाले, एकच झालं ना. मग एक लाईन ड्रॉ करा, इथे एक हायड्रोजन लिहा. यांच्यामध्ये परत इथे एक हायड्रोजन आहे, इथं एक लाईन का काढली, एक इलेक्ट्रॉन शेअर झाला. सेम इथं आणि सेम इथं. ठीक आहे. मी याला असं पण लिहू शकतो ना, बघा, मध्ये एक कार्बन आहे आणि साईडला 4 हायड्रोजन आहे, आणि मला कळलं पण किती इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केले. तर हे एवढं मोठं ड्रॉ करण्यापेक्षा मी असं लिहू शकतो. त्याला म्हणतो आपण स्टेट चेन स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक मेथड आहे, त्याला म्हणतो आपण डॉट स्ट्रक्चर. तर डॉट स्ट्रक्चर कसं काढतो आपण, बघा, इथं कार्बन आहे, किती इलेक्ट्रॉन होते, 2. एक हायड्रोजनचा होता आणि एक आता कार्बनचा एक एक इलेक्ट्रॉन, कार्बनचा एक एक इलेक्ट्रॉन इथं इथं एक. ठीक आहे. आणि एक इलेक्ट्रॉन कुणाचा होता, हायड्रोजनचा. इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक. ठीक आहे, हायड्रोजन. तर तुम्ही असं पण लिहू शकता, बघा, ही लाईन काढण्याच्या ऐवजी मी 2 डॉट काढले. जो काही इलेक्ट्रॉन होता तो हायड्रोजनचा होता, आणि एक जो इलेक्ट्रॉन होता तो कार्बनचा होता. इथं पण सेम, एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा, एक कार्बन, एक हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन. असं करून एक मॉलिक्यूल तयार होतो कार्बनचा, ज्याच्या आजूबाजूला 4 हायड्रोजन असतात. ठीक आहे. तर याला आपण नाव काय देतो, याला आपण म्हणतो मिथेन. काय म्हणतो आपण याला, मिथेन. ठीक आहे, हा काय, मिथेन. आता एक कार्बन आहे म्हणून मिथेन. जर 2 कार्बन आले तर मग काय म्हणतो आपण त्याला, इथेन. तो पण स्ट्रक्चर आता आपण ड्रॉ करून बघू. इथून पुढे आपण आहे ना हे पूर्ण स्ट्रक्चर असं ड्रॉ नाही करणार. आता आपल्याला कळाले की एक बॉन्डचा अर्थ काय असतो, 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेत. तर इनर मोस्ट शेलशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आता आपण फक्त आउटर मोस्ट शेल बद्दल बोलणार. आणि व्हॅलेन्सी कार्बनची हे लक्षात ठेवायची की 4 आहे, म्हणजे कार्बनच्या आजूबाजूला 4च बॉन्ड पाहिजे. 1 2 3 4. 3 नाही चालणार आणि 5 पण नाही चालणार. ठीक आहे, 4च पाहिजे. ठीक आहे. आपण मिथेन बघितला, जो की एक कार्बन असल्यावरती तयार होतो. समजा जर त्याच कार्बनच्या ऐवजी 2 कार्बन, हे बघा आपण काय बघितलं, एक कार्बन होता, त्याच्या आजूबाजूला 4 हायड्रोजन होते, 1 2 3 आणि 4. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो मिथेन. आणि समजा 2 कार्बन असतील, 1 आणि 2, यांच्यामध्ये एक बॉन्ड. ठीक आहे, सिंगल बॉन्ड, 1 2 3, 1 2 3. बघा, या कार्बनला जर बघितलं, एक बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड. 4 कंप्लीट आहे, व्हॅलेन्सी कंप्लीट. 1 2 3 4, याची पण व्हॅलेन्सी काय झाली, कंप्लीट झाली. इथे एक हायड्रोजन मॉलिक्यूल, इथे एक हायड्रोजन मॉलिक्यूल, इथे एक हायड्रोजन मॉलिक्यूल, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन मॉलिक्यूल. ओके, याचं नाव काय असतं, इथेन. ठीक आहे. आता नेक्स्ट, सपोज करा की इथं 3 कार्बन असतील, 1 2 आणि 3, 1 2 3. 3 जर कार्बन असतील तर मग सेम सिमिलरली या कार्बनकडे लक्ष द्या, 1 बॉन्ड, 2 3 4 झाले 4. या कार्बनकडे लक्ष द्या, 1 2 3 4. या कार्बनकडे लक्ष द्या, 1 2 3 आणि 4.
ओके, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं इथं जिथे जिथं बॉन्ड दिसतो तिथं हायड्रोजन आपण. तर या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण प्रोपेन. प्रोपेन. प्रोपेनला किती कार्बन आहेत? 3 कार्बन. हायड्रोजन किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर H8 असं लिहू शकतो आपण याला. ठीक आहे. डन. इथेन प्रोपेन काय आला? असंच जर 4 कार्बन आले तर ब्युटेन, 5 आले तर पेंटेन, 6 आले तर हेक्सेन. ठीक आहे, आणि सो ऑन. ओके, नेक्स्ट बघा आता काय आहे. आपण जर हायड्रोकार्बनचे टाइप्स बघितले बेस्ड ऑन द बॉन्ड फॉर्मेशन, की बॉन्ड्स कसे फॉर्म झाले त्याच्यावरती जर आपण टाइप्स केले हायड्रोकार्बनचे, तर 2 टाइप्स पडतात मेजरली, एक सॅच्युरेटेड आणि एक अनसॅच्युरेटेड. ओके, सॅच्युरेटेड म्हणजे काय? सिंगल बॉन्ड. ज्या हायड्रोकार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असत अशा हायड्रोकार्बनला म्हणायचं सिंगल बॉन्ड. आणि ज्या हायड्रोकार्बनला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, ज्या हायड्रोकार्बन्समध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणणार अल्किन किंवा अल्काइन. हे कशात येतात? अनसॅच्युरेटेड मध्ये. म्हणजे सिंगल बॉन्ड असतात अनसॅच्युरेटेड, जर डबल किंवा ट्रिपल असेल तर अनसॅच्युरेटेड. ओके, आता अल्केन याच्या स्पेलिंग मध्ये बघा, इथं ए आलाय, इथं ई आलाय आणि इथं वाय आलाय. बाकी सगळी स्पेलिंग सेम आहे. ALKNE, ALKNE, ALKNE हे सगळं सेम आहे, फक्त ए, ई आणि वाय. तर ए आला समजून घ्यायचं सिंगल बॉन्ड आहे, ई आला तर समजून घ्यायचं डबल बॉन्ड आहे, आणि वाय आला तर समजून घ्यायचं ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. तर आता याचं एक्झाम्पल बघू आपण. आताच आपण बघितलं होतं मिथेन. तर सिमिलरली इथं कार्बन, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, व्हॅलेन्सी किती? 4. 1 2 3 आणि 4. तर मिथेनचा मॉलिक्यूल झाला असा. नेक्स्ट, अल्किन ड्रॉ करताना काय करणार आपण? सगळ्यात आधी डबल बॉन्ड काढा मध्ये 2 कार्बनच्या. ठीक आहे, 1 2 बॉन्ड झाले, 3 आणि 4, 3 आणि 4. या कार्बनला बघा 1 2 3 आणि 4. ठीक आहे.